मतदानासाठी ईव्हीएम मशीन पोहोचवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात पुण्याहून मतदान साहित्य ईव्हीएम रवाना झालेत, तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुमारे 4000 अतिरिक्त पोलीस तैनात केलेले आहेत। पुण्याहून बारामतीकडे ईव्हीएम रवाना झालेले आहेत। ज्या ज्या ठिकाणी मतदान होते त्या ठिकाणी सध्या आपल्याला हीच लगबग दिसते। उद्या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदान होते। अत्यंत महत्त्वाचे मतदारसंघ उद्या मतदानासाठी सज्ज झालेले आहेत। तर रत्नागिरीहून तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं पाहायला मिळतं आणि आता मतपेट्या ज्या आहेत त्या विविध गावांमध्ये रवाना करण्याची प्रक्रिया ही आता सुरू झालेली पाहायला मिळते। खरं तर रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी 14,51,630 मतदार या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क जे आहे ते उद्या बजावणार आहेत आणि त्यासाठी 1942 मतदान केंद्र हे या ठिकाणी सज्ज झालेले। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन पाहायला मिळतात। रत्नागिरी जर जिल्ह्याचा विचार करायला गेला तर 1024 मतदान केंद्र आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 918 मतदार केंद्र असलेले पाहायला मिळतात। 4500 पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी या मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आलेला आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात येतं। खरं तर या लोकसभा मतदारसंघामध्ये थेट लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे, ती म्हणजे शिवसेना विरुद्ध भाजप। शिवसेनेकडून विनायक राऊत या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत, तर त्यांच्या विरोधात आहेत ते भाजपकडून नारायण राणे। त्यामुळे हा सामना जो आहे तो पारंपरिक सामना असं बोललं जातं आणि या ठिकाणी प्रशासन देखील आता सज्ज झालेलं आहे। गावोगावी ज्या मतपेट्या आहेत त्या रवाना करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि या ठिकाणावरनं आता मतपेट्या ज्या आहेत त्या गावोगावी ज्या आहेत रवाना होणार आणि त्यानंतर उद्या या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होणार आहे। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी।